तर आमच्याकडे शेतीची कामं सुरू आहेत आणि आमचा एक मित्र शेतीच्या कामात अडकला आहे. तर आम्ही त्यांना भेटायला चालू. आणि ही भिकारचूट बघा, दोघं जण भिकारचूट तुम्हाला दाखवतो थांबा. हा भिकारचूट दोघं जण येत आहेत. हा पुढचा पोरींच्या पाठं फिरत असतो आणि त्या त्याच्या पाठनं फिरत असतो. त्याचा छत्री धरायला आहे बघा, हा छत्री धरायला त्याची असिस्टंट आहे त्याचा छत्रीचा, लवडू ललित. आणि आमच्या काही बघा शेतीची कामं सुरू आहेत. त्याच्यामुळे आमचा एक मित्र ना अडचणीत आहे, त्याला आम्ही भेटायला जातोय. हो, ती बघा माझी मम्मी काम करते शेतीचं. आज कामावर गेली नाही, फसून इथं शेतीचे काम करायले. तिला सांगितलं शेतीचे काम करून तुला झेपत नाही. बघा किती मस्ती आहे बघा अंगात. ती बघ पाऊस पडतोय तरी अंगावर घातला नाही. काय करावं, संध्याकाळी चुलीच्या इथे कुडकुड. चला भात केलास का? ठीक आहे, मग काय जातो. मग काय जाऊ नको काय, फोटो काढू नको. माणसांचा अवतार बघून फोटो काढ. हे इंग्लिश लावणी चालली बघा, लावून झाले तरी मध्ये मध्ये लावताय. मध्ये मध्ये लावताय. मला वाटते जास्त झाले आवाज असं वाटतंय. हे आमचे दादा, हे सागर दादा कमरेवर हात घेऊन उभे आहेत. सागर दादा दोन दिवस पाऊस नव्हता, 2-3 दिवस पाऊस नव्हता, त्यामुळे शेतीची कामं चालू झालीत. काल रात्रीपासून भरपूर पाऊस आहे. 2-3 दिवसापासून ह्या दोघांचं काहीतरी चाललंय. नवविवाहित दाम्पत्य कुठेही गेले तरी एकत्र. कोणाची मशीन टुपले? सगळे माणसं शांताबाई बघ, गॉगल लावून सगळे भिकार चूट दिसता. अरे मी ह्याला आणि ही सार्थकची मम्मा बघू शकता तुम्ही, सार्थकची मम्मा. आणि ही शांताबाई बघा कशी गॉगल बिगल लावून आली बघा. शांताबाई वाटतं आज ही शांताबाई सगळी लावणी लावून जाणार आहे. तिला दुबईवरून बोलवली नाही. बघू शकता आमचा परम मित्र शेतीच्या कामात अडकलाय तो बघा. आणि टायर घेऊन, हो किती ताकद आहे बघा त्याच्यात. ती बघा बाहुबली. अरे हा, तोंड लपवतोय. आयुष्यात अशी तोंड लपवण्यासारखी कामं करायची नाही कधी. आणि सार्थकने ड्रायव्हर ठेवलाय आज ट्रॅक्टरवर, रोशन. एक सपिती की उजाल. तर बघा आता येतोय तो हळूहळू आमच्याकडे येतोय असं वाटतंय. बघू आला तो येतोय आला. त्यांनी सगळ्यांच्या मनावर राज्य केलं. बघा हे चाल उंडकी. बघा हा बघ झो एलियन. हा बघ पांढरं एलियन आहे. हा बघ शांते, हो शांते काय बोलत नाही. तिचं एकच लक्ष आहे, ही दाढ काढून एकदाची होऊ दे. शांते जरा इकडे बघ, बघ लाजू नको. बघ अजून तुला एक साडी घेऊन लागणार. बघ अजून 200 रुपयाची होईल, एक 100 वाली आहे. बघ जरा इकडे बघ. अगं बघ बघ.
बघ हा तक भागडे अजून तुमचं किती बाकी आहे काम? 5 गाडी झाली 5 एवढं आहे? त्या दोन इथे दोन इथे दोन 5 आमच्या इथे वरती गावचे सरपंच बघू शकता तुम्ही शेतीच्या कामात व्यस्त आहेत त्यामुळे अर्धा गावाचा विकास तिथंच संपलाय बघा बघा हे गावचे सरपंच आलेले आहेत. बोला काय बोलताय? काय नाही आता तुमच्याकडेच होतं आता जराशी माहिती पाहिजे होती शेतीबद्दल काय माहिती पाहिजे तुम्हाला सांगा, ती माहिती आम्ही देऊ शकतो. जातोय कसं लावणार आम्ही शेतकरी राजा कसं काय काय हा? तुम्ही पाऊस अपडेट केला नाही केवायची संपली पावसाची तुम्ही बघू शकता सरपंच आता मशीन धरायला निघाले बघूया काय जमते काय त्यांना जमतंय त्यांना पण म्हणजे गावाचा विकास करू शकतात कलाकार सनी काहीतरी बनवतोय. सनी काय बनवतोयस? शाळात घर बांधतोय स्वतःच घर बनवतोय आणि हे माझं घर त्या तऱ्हेने माझं घर तयार झालं बघू शकता आबा आलेत तरी पण तोंड लपवण्यासारखं काम करू नका सांगतोय बघा, अशी ही तोंड लपवण्यासारखी कामं करतात ना लोक म्हणून हे अशा आमच्या ग्रुपमध्ये नाही आहे हे बघा. अगं बाय काय काय करू काय काय करू आबा परवा बैल पलवलंस ना हा वाट लावलंस काय मम्मीला सांगितलं तुझ्या मी काय काय बोलली सांग काढू काय विषय काढू काय परत हा मेरा घर कंप्लीट हुआ है अब कब रख के देखू घरभरणी कधी आहे? घरभर मी शुक्रवारी आहे आज शुक्रवार आहे ना. पुढच्या शुक्रवारी हा. अजून पार्टी बाकी आहे हा माझा बेडरूम आहे आणि किचन रूम आणि घराच्या वरती डोंगराची हे आहे ती काय बोलू तुम्हाला काय सांगू शब्दात सांगता येत नाही तुम्ही एकदा माझ्या घराला भेट द्या मी तुम्हाला सगळं सविस्तर माहिती देतो त्यापूर्वी आता मी अजून माझ्या घराची लादी प्लॅस्टर बाकी आहे त्याच्यामुळं पैसे बाकी द्यायचे राहिलेत ना मिस्त्र्यांचे त्याच्यामुळे येत नाहीत मिस्त्री हा मिस्त्री आहे पैसे लागतात मग कामाला येतात हा मुकादम आहे हा मुकादम आणि हा लादीवाला आहे कोण लपवतो तो लादीवाला आहे बैल पलवतो शर्यतीला. लादीवाला पडला त्यांनी काय करतोयस? हात धुतोय आता माझं काम झालंय हात लावून हात धुतोय. मजा आहे आता खरोखर कडा दिसतोय मग व्हिडिओ करतो हा आमच्या बारक्यान लावणीसाठी चिखल पाळला नाही. बारक्या हिला पाणी पण घेतला नाही कोणाकडून तरी.
बारका शाळेत ना काय केलास आज? का रे? इकडे कंटाळले पोरं आता सगळे घरी आले. हे बघा. आणि उद्या कड्यात जायचं म्हणतायत. काळात आणखी एक धबधबा आहे, तो तुम्हाला उद्या दाखवतो. तोपर्यंत बाय बाय.